नमस्कार मंडळी, मी महेश दाभोळकर तुमच्या सर्वांचं एका जबरदस्त अशा धमाकेदार सायकलिंगच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतोय। मित्रांनो, आज 121 GRM करणार आहे व्हर्च्युअल। त्याच्यासाठी मी चाललोय ऐरोली ते बोईसर। तो हा जो प्रवास आहे ऐरोली ते बोईसर तो 110 किलोमीटरचा आहे आणि वरचे जे 11 किलोमीटर आहेत ते मी एखादा लूप मारून बोईसरला पोहोचल्यावर कंप्लीट करीन। सो माझ्या बरोबर राहा शेवटपर्यंत। मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा। लाईक केलं तरच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल। आणि माझी तुम्हाला अशी रिक्वेस्ट आहे की माझे प्रत्येक व्हिडिओ नॉन सायकलिस्ट व्हॉट्सॲप ग्रुपवर पोस्ट करा, म्हणजे आपल्याला सायकलिंगची प्रेरणा वाढवायला अजून मदत होईल। सो कम ऑन, आता आपल्या चॅनलला तुमचा खतरनाक सपोर्ट पाहिजे भावांनो। पाठवा पाठवा, नॉन सायकलिस्टला पाठवा। जे लोक सायकलिंग करत नाहीत त्यांना आपले व्हिडिओ पाठवा। मित्रांनो, 24 किलोमीटर दणक्यात ठोकलेत आणि आता मी गायमुखच्या चढावर आहे। तो जबरदस्त वाटते। ऊन थोडं वाढलंय पण चालतं। चला मंडळी, 35 किलोमीटर झाले आणि वसईला पोचलोय। एका ब्रिजवर आहे आता मी। 9:30 झालेत, म्हणजे साधारणपणे आपण 2 तासामध्ये 35 किलोमीटर उडवलेत। मस्त 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 जबरदस्त चालली आहे राईड। उन्हाचा त्रास काय होत नाहीये अजूनपर्यंत। ऊन तर आलंय पण तेवढंसं काय गरम होत नाहीये। थंडीच्या दिवसात राईड करण्याचा हाच फायदा असतो, थोडं गरम कमी होतं आणि थकायला पण कमी होतं। पण डेफिनेटली तुम्हाला हायड्रेट राहण्यासाठी पाणी वगैरे प्यायला गरज लागते। सो मी दर 10 किलोमीटर नंतर पाणी वगैरे मस्तपैकी पितोय आणि हायड्रेशन प्रॉपर आहे माझं। सो धमाल करतोय मी। मित्रांनो, 55 किलोमीटर पूर्ण झालेत आणि 10:45 झालेत। सो आता विरारच्या आसपास, माझ्या मते विरार क्रॉस केला असेल मी, माहीत नाही, पण तरी पण बऱ्यापैकी राईड मस्त प्रोग्रेस करते। मी एन्जॉय करतोय आणि उन्हाचा अजूनही तडका तसा काय लागत नाही आहे। बघूया आता पुढे काय बघायला मिळतंय ते। बट ओव्हरऑल खूप 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 एन्जॉय करतोय मी राईडला। मस्त वाटतंय। चलो सो मित्रांनो, आपल्याला विरारचे एक रायडर भेटलेत, नंदू म्हणून, आणि त्यांनी मला बघितलं आणि हाक मारली। सो सर, काय म्हणताय, कसे आहात? म्हणजे सरांचे व्हिडिओज वगैरे, म्हणजे रायडिंगचे व्हिडिओज वगैरे खूप छान असतात। काहीतरी मोटिवेशन मिळतं त्याच्यातून आपल्याला। ओके, हेल्थबद्दल वगैरे खूप माहिती देतात ते। आणि सर, तुम्ही कधीपासून व्हिडिओ बघता आपले? मी गेले 1-1.5 वर्ष झालं। अरे वा, मस्त, म्हणजे तुम्ही आपले जुने फॉलोअर आहात। अच्छा सर, मला तुम्हाला आता त्या निमित्ताने मला तुम्हाला सांगायचं आहे असं की आपले जे सायकलिंगचे व्हिडिओज आहेत ते तुम्ही ना नॉन सायकलिंग ग्रुपवर पाठवा। म्हणजे आता सध्या मी काय करतोय, जे नॉन सायकलिस्ट आहेत, जे सायकल चालवत नाहीत, त्यांना प्रेरणा देण्यासाठी म्हणून मी प्रत्येकाला सांगतो की तुम्ही आपले व्हिडिओ जे आहेत ना ते नॉन सायकलिंग व्हॉट्सॲप ग्रुपवर टाका, म्हणजे ते पण सायकलिंगकडे आकर्षित होतील आणि सायकल चालवायला लागतील। सो तुम्ही पण असंच करा आणि सर्व तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि तुमच्या सायकलिस्ट ग्रुपमध्ये पण व्हिडिओ टाका आणि त्यांना सांगा की नॉन सायकलिंग ग्रुपवर आपले व्हिडिओ जायला पाहिजे, मग आपले सायकलिंगचं कल्चर वाढेल। थँक्यू सो मच सर। भयंकर हेडविंड आहे, विरार क्रॉस करतोय। 55 किलोमीटर झाले पण भयंकर हेडविंड आहे। 15, 16, 18चा स्पीड मिळतोय, त्याच्यावर स्पीडच नाही मिळत। खतरनाक।
मंडळी धमाकेदार 60 किलोमीटर पूर्ण झाले आणि आता जवळजवळ 60 किलोमीटर राहिलेत, कारण आपल्याला करायचे 121 किलोमीटर, कारण आपण करतोय GRM, त्यामुळे GRMचं टार्गेट जे आहे ते 121 किलोमीटर आहे. जरी माझं टार्गेट 10 किलोमीटर कमी असलं तरी पण मी 121 आज पूर्ण करणार आहे. रोडमध्ये आता गाड्या कमी झाल्यात हळूहळू, परंतु थोडासा उन्हाचा तडका वाढायला लागलाय. सो आता थोड्या वेळाने थांबायचं म्हणतोय, एक 10 ते 15 मिनिटाचा ब्रेक घेईन हायड्रेशनसाठी आणि मग पुन्हा चालू करीन. सो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे सांगण्यासाठी मला व्हिडिओच्या खाली कमेंट करा. आणि हा मित्रांनो विसरू नका, आपल्याला सायकलिंगचे व्हिडिओ नॉन सायकलिस्टच्या ग्रुपवर टाकायचे आहेत, जेणेकरून आपलं सायकलिंगचं प्रेम वाढायला मला तुम्ही मदत करू शकता. चला, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो मित्रांनो 60 किलोमीटर पूर्ण झालेत आपल्या 121 किलोमीटर पैकी आणि GRM 121 चालू आहे. सो मी आता पोहोचलोय एका ठिकाणी, हायवेला मस्तपैकी उभा राहिलोय. बऱ्याच लोकांचे असे प्रश्न असतात की तुमचा सायकलचा सेटअप मला दाखवा, तर आता तुम्हाला मी तेच दाखवणार आहे. मित्रांनो, माझी ही सायकल आहे ती MTV प्रकारातली सायकल आहे. या सायकलवर मी प्रवास करतो आणि याला मी कशा पद्धतीने मेंटेन केलं आणि माझा सायकलचा सेटअप कसा आहे ते आता बघूया. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्या सायकलवर या पुढे 2 लाईट्स लावलेले आहेत. त्याच्यानंतर इथे एक छोटीशी बॅग आहे ज्याच्यामध्ये मी मोबाईल ठेवतो आणि इथे काही आवश्यक वस्तू. ही एक दुसरी छोटीशी सॅक घेतली आहे ज्याच्यामध्ये हायड्रेशनचं सामान ठेवलं आहे. त्यानंतर इथे पाण्याची बॉटल आहे आणि ही एक अजून एक छोटीशी बॅग आहे, त्याच्यामध्ये थोडंसं महत्त्वाचं सामान आहे माझं काय काय. त्याच्यानंतर मागे एक सॅडल आहे. या सॅडलमध्ये इकडे टेक्निकल गोष्टी आहेत, म्हणजे हवा भरायचा पंप, एक्स्ट्रा ट्यूब्स आणि हे ते सगळं काय काय आहे याच्यामध्ये. ही एक पंक्चर किटची बॅग आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आपले पंक्चर किट आहे पूर्ण, म्हणजे ट्यूब जर निघाली, फाटली आणि काय झालं तर त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर सॅडलमध्ये दुसऱ्या साईडला इकडे आपण कपडे ठेवलेत सगळे आणि अतिशय महत्त्वाची म्हणजे इथे ही ब्लिंकर आहे. सो अशा प्रकारे हा आपला जो सायकलचा सेटअप आहे तो आहे. आणि माझी ही सायकल आहे ती MTV प्रकारातली आहे, ज्याला हायड्रॉलिक डिस्क ब्रेक्स आहेत, असे तुम्ही इथे बघू शकता. आणि 9x3 असा सायकलचा ग्रुप सेट आहे आणि फ्रॉक कंपनीची सायकल आहे. सो ही थोडीशी अपग्रेड केलेली सायकल आहे. अजून एक महत्त्वाचं, सायकलच्या सीटला मी अजून एक जेल पॅड लावलं आहे ज्याच्यामुळे थोडंसं कुशनिंग चांगलं मिळतं, लॉंग डिस्टन्ससाठी फार महत्त्वाचं आहे. सो अशा प्रकारे माझा हा सायकलचा सेटअप आहे. मित्रांनो, आपल्या सायकलचा सेटअप तुम्हाला कसा वाटला ते सांगायला व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि व्हिडिओ नॉन सायकलिंग ग्रुपवर शेअर करायला विसरू नका. चला भेटूया. मंडळी मस्त एकटाच चालवतोय सायकल, आजूबाजूला पण कोण नाहीत आणि गाड्या पण एक्का दुक्काच आहेत अशा. पूर्ण रोड असा मस्त रिकामी आहे आणि सुसाट गाड्या जात आहेत. फुल धमाल, फुल धमाल. व्हाईट पट्टीमधून चाललोय मी मस्तपैकी, कारण त्या साईडला थोडंसं भीती वाटते. व्हाईट पट्टी एकदम सेफ आहे. मंडळी, आता मी हालोली पर्यंत पोहोचलोय. तुम्ही बोर्ड बघू शकता. मित्रांनो, या उन्हामध्ये मला सारिकाला खूप खूप धन्यवाद म्हणावंसं वाटतंय, कारण सारिकाने मला मस्तपैकी छास बनवून दिले, घरातूनच छास बनवून दिले आणि हे छास पिऊन आहे ना मी इथपर्यंत आलोय. सो इतकं मस्त थंडगार वाटतंय उन्हामधून सायकल चालवताना, पण जरा पण त्रास नाही झाला. सो सारिका, थँक्यू सो मच फॉर दिस छास. सो मंडळी, आता आपण मनोरला उभे आहोत आणि मनोरला माझ्याबरोबर रुपेश आहे. रुपेशच्या बाबतीत जर मी तुम्हाला सांगितलं तर रुपेश आहे ना, मी जेव्हा पण इथे येतो तेव्हा मला भेटायला येतो. रुपेश इथला लोकल आहे, सायकलिस्ट आहे, बोईसर फ्लायर्समधला एक ॲक्टिव्ह रायडर आहे. सो हा प्रत्येक वेळेला मला भेटायला येतो आणि मस्तपैकी चहा नाश्त्याची सोय करतो आणि मग मी पुढे जातो. सो मित्रांनो, तुम्हाला पण जर ह्या रोडला जर कधी सायकलिंगविषयी कुठलीही गरज लागली किंवा तुम्ही या साईडला येत असाल तर रुपेशचा नंबर देतो मी तुम्हाला. तुम्ही रुपेशला कॉल करा, रुपेश तुम्हाला येऊन नक्की भेटेल, है ना रुपेश? चालेल, चला भेटूया. मित्रांनो, आता मस्तपैकी लंच केला रुपेश बरोबर. बिचारा कॅमेराला खूप घाबरत होता त्यामुळे तो काय बोललाच नाही. सो मजा आली, लंच केला आणि आता पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.
आता साधारणपणे 40 किलोमीटरला आपलं हॉटेल आहे, चिंचणी बीच म्हणून जागा आहे बोईसरमध्ये. तिथे बोईसर फ्लायर्स या सायकलिंग ग्रुपने आपली आज राहण्याची सोय केली आहे. सो आता आपण तिकडे चाललो आहोत आणि मग बघूया काय काय होत आहे ते. आणि संध्याकाळी मग दाखवतो तुम्हाला आपल्याला कोण कोण भेटतं आहे ते, आणि उद्याच्या राईडचा पण प्लॅन सांगतो. चला, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा आणि नॉन सायकलिस्ट व्हॉट्सॲप ग्रुपवर आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर टोटल 90 किलोमीटर झालेत आणि आता आपण हायवे सोडणार आहे. थोडं पुढे गेल्यानंतर 3 किलोमीटरवर एक लेफ्ट आहे, तो लेफ्ट डायरेक्ट आपल्याला आतमध्ये आपल्या हॉटेलपर्यंत घेऊन जाणार आहे. आपलं हॉटेल लेफ्ट मारल्यानंतर 32 किलोमीटरवर आहे. सो टोटल आपले 120-121 किलोमीटर होतील. आपले नाही झाले तर आपण थोडंसं मागे पुढे करून 121 कंप्लीट करणार आहोत. मित्रांनो, 100 किलोमीटर कंप्लीट झालेत आपले. आता फक्त 20 किलोमीटर राहिले. 20-21 किलोमीटरने आपल्याला आपलं हॉटेल पण भेटणार आहे आणि आपला GRM 121 पण पूर्ण होणार आहे. सो चला, फिनिशिंगला भेटूया आता. जबरदस्त धमाल मंडळी. 116 किलोमीटर पूर्ण झालेत आणि आपण आता काहीच वेळात 121 किलोमीटर पूर्ण करतोय. आणि समोर तुम्हाला दिसतंय टँडम सायकल, आणि टँडमवर आहेत माझ्याबरोबर राईड फिनिश करता करता मीरा आणि उषा. सो आम्ही तिघे जण एकत्र का आलोय हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये कळेल. आता सध्या तुम्ही फक्त टँडम बघा, जबरदस्त चालली आहे. आणि मी आता राईड फिनिश करतोय थोड्या वेळाने. तोपर्यंत तुम्ही पटकरून व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बोलूया की आपण टँडमवर कुठल्या प्रकारची राईड करणार आहोत. तोपर्यंत मस्तपैकी सायकल चालवत राहा. बाय बाय.